हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची बातमी आणि महत्वाची माहिती मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि ते म्हणजे आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची मोठी सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेषतः मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्या, आरक्षण द्या ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील 17 दिवस उपोषणाला बसले होते आणि यांचं उपोषण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्या ठिकाणी सोडलं आणि त्यांना आश्वासन दिलं की 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही तमाम मराठा समाजाला आपल्या मागणीनुसार आरक्षण त्या ठिकाणी देऊ. परंतु जरांगे पाटील यांनी त्यांना 30 दिवसाऐवजी 40 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे आणि 40 दिवसामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मराठा समाज बांधवाशी त्यांनी संवाद साधलेला आहे. 14 ऑक्टोबरला होणाऱ्या आंतरवाली सराटी आंतरवाली या ठिकाणी सभेला आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती त्यांनी सगळ्यांना केलेली आहे. निमंत्रण त्यांनी दिलेले आहे. विशेष म्हणजे मूळ वाट्याच्या स्वरूपात निमंत्रण दिल्यामुळं मराठा समाज गावागावातून त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि 14 ऑक्टोबर या दिवशी आंतरवालीमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या विराट सभेला हा जनसमुदाय, हा मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी निघालेला आहे. मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की आंतरवालीकडे जाण्यासाठी आज दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी अनेक गावातल्या अनेक तरुणांनी एकत्र येऊन दिंडी काढलेली आहे आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षण दिंडी असं नाव देऊन आपापल्या गावामधून पायी यात्रा, पायी दिंडी ही आंतरवालीकडे आता निघालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, या दिंड्यामध्ये जर आपण पाहिलं तर तरुण मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सध्या शेतीची कामं आहेत, मशागतीची कामं आहेत, आपला व्यवसाय लोकांना सांभाळायचा आहे. परंतु मराठा समाज बांधवानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आता नाही तर पुन्हा कधीच नाही हे ब्रीद घेऊन 14 ऑक्टोबरची मराठा समाजाची सभा ही विराट होणार आहे आणि त्यासाठीच मराठा समाज बांधव त्या ठिकाणी आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या तरुणांसमोर एक मोठी व्हॅन आहे, तिला भगवे झेंडे लावलेले आहेत. विशेष म्हणजे पाठीमागच्या बाजूला सर्व युवक एका रांगेत शिस्तीत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत आंतरवालीकडे रवाना झालेले आहेत. हातामध्ये भगवे ध्वज आहेत त्यांच्या आणि ते घोषणा देत आहेत, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. एवढंच नाही तर एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एवढं बोलून आरक्षण देता का घरी जाता अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या मराठा आरक्षण दिंडीमध्ये या तरुणांकडून दिल्या जात आहेत. मित्रांनो, ठिकठिकाणी या दिंड्यांचं स्वागत त्या त्या गावचे, त्या त्या वस्तीवर असलेले मराठा समाज बांधव असतील किंवा इतर समाज बांधव असतील, हा प्रत्येक जण या दिंडीत आलेल्या तरुणांचं किंवा त्या दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवांचं स्वागत करतोय, हार घालतोय. एवढंच नाही तर त्यांना शुभेच्छा पण देतोय आणि ठिकठिकाणी आपण पाहिलं DS न्यूजची टीम या पूर्ण आंतरवाली सराटीच्या घटनेकडे लक्ष देऊन आहे. त्याही ठिकाणी आपले प्रतिनिधी पोहोचलेले. या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते की रस्त्यानं ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जसं पायी दिंड्यातून हे युवक आंतरवालीकडे निघालेत, रवाना झालेले आहेत, आगेकूच त्यांनी केलेली आहे, त्यासोबतच अनेक गावांमधून मोटारसायकल रॅली सुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे. विशेष म्हणजे मोटारसायकल रॅली तर निघालेली आहे, परंतु महिला आणि ज्या काही माता भगिनी आहेत त्यांना मात्र वाहनामध्ये बसण्यासाठी मराठा बांधवांनी आग्रह धरलेला आहे. परंतु त्यांची सुद्धा विनंती होती की आम्ही सुद्धा पायी दिंडीमध्ये निघणार आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी विराट सभेला आम्ही उपस्थित राहणार आहेत. परंतु जरांगे पाटील यांनी एक आचारसंहिता ठरविलेली आणि त्या आचारसंहितेचं पालन करत हा मराठा समाज बांधवांना वयोवृद्ध असतील या किंवा आजारी असतील त्यांना आपल्या घरी ठेवलेले, गरोदर माता असतील किंवा लहान अपत्य असलेल्या काही माता भगिनी असतील त्यांनाही त्या ठिकाणी घरी राहण्याचं त्यांनी सांगितलंय. परंतु ज्या माता भगिनी या आंदोलनासाठी, या सभेसाठी येणार आहेत त्या सगळ्यांना गाड्यामध्ये बसून येण्याचा आग्रह त्या ठिकाणी धरला जातोय. मात्र तरुण वर्ग हा मात्र रस्त्यानं पायी दिंडी काढत, घोषणाबाजी करत आंतरवालीकडे निघालेला आहे. मित्रांनो, मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या आणि प्रत्येक गावातली वाहनं जी आहेत, म्हणजे कार असतील, ट्रक असतील, टेम्पो असतील, एवढंच काय ट्रॅक्टर सुद्धा असतील, जीप, ऑटो, हे तर सगळे वाहनं बुक झालेले. प्रत्येकानं आपलं गाडी आरक्षण त्या ठिकाणी फायनल करून ठेवलेले, म्हणजे कुठल्याही कोणत्याही गावामध्ये आपल्याला वाहन रिकामं पाहायला मिळेल की नाही असं वाटतं. जर कुणाचं खासगी असेल तर कदाचित ते राहील, परंतु जेवढी काही वाहनं मिळतील ते प्रत्येक वाहन घेऊन
मराठा समाज बांधव माता भगिनींसह त्या ठिकाणी रवाना होतोय आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी विराट जनसागर पोहोचतोय। कदाचित आपल्याला आंतरवालीमध्ये मराठा समाजाची सुनामी आलेलं चित्र 14 ऑक्टोबरला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, हे मात्र नक्की या ठिकाणी विश्वासानं आपल्याला सांगावंसं वाटतंय। मित्रांनो, मराठा समाजाची ज्या काही पायी दिंड्या निघलेल्या आहेत, आरक्षण दिंड्या निघलेल्या आहेत आणि वाहनं सुद्धा आंतरवालीकडे आजच रवाना झालेली आहेत। कदाचित उद्या हिची संख्या मोठ्या प्रमाणावर असणारे अनेक दिंड्या आपल्याला रस्त्यानं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतील। जो मार्ग आंतरवालीकडे जातो, ज्या जिल्ह्यातून जातो, त्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य रस्त्यावरती दोन्ही बाजूला भगवे ध्वज त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आणि आंतरवालीकडे असे सुद्धा बाण दाखवणारे फलक त्या ठिकाणी लावण्यात आलेले। मित्रांनो, म्हणजे कोणालाही आंतरवाली सराटी हे गाव सापडण्यासाठी अडचण येणार नाही। ठिकठिकाणी मराठा स्वयंसेवक त्या ठिकाणी उभा राहिलेले आणि ते दिशा दाखवण्याचं सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत। मित्रांनो, हे सगळं आहे, शिस्तीत सगळे आपण येत आहेत। वाहन चालकांना सुद्धा डीएस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण वाहनं जरूर त्या ठिकाणी घेऊन या, परंतु आपल्याही वाहनाची आणि आपल्या गाडीमध्ये अनेक समाज बांधव त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही जीव आपल्या हातात आहे असं गृहीत धरून आपण शांततेच्या मार्गाने कमी वेगामध्ये गाड्या एका पाठोपाठ एक घेऊन आपण आंतरवालीकडे निश्चित रवाना व्हा। त्यासोबत ज्या पायी दिंड्या आपल्या रस्त्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष असू द्या। कुठल्याही या आंदोलनाला, या सभेला जाताना कुठेही गारबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, ही विनंती मी डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला करतोय। आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटील या विराट सभेला संबोधित करणार आहेत, ते काय विचार व्यक्त करतात, कोणती दिशा पुढची ठरवतायत हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला समजणार आहे। परंतु हा जो काही मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे हा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा होईल असं मराठा समाजाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी भावना आपल्या व्यक्त करतायत। आणि निश्चितपणे आपलं सुद्धा चॅनलचे प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत असताना तेही सांगतायत की हजारो नाही तर लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव एकत्र येत आहेत। कदाचित विश्व रेकॉर्ड होईल एवढी सभा त्या ठिकाणी होऊ शकते असाही अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय। मित्रांनो, ही माहिती मी आपल्यापर्यंत जाणीवपूर्वक देतोय कारण आपण आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे लक्ष लावून बसलेला आहात। प्रत्येक युट्यूब चॅनलवर आपण बातमी पाहतायत आणि डीएस न्यूजला आपण आवर्जून पाहतायत हेही लक्षात येत आहे। आपल्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून डीएस न्यूज चॅनलच्या व्हिडिओला त्या ठिकाणी मिळत आहेत। प्रत्येक जिल्ह्यातले लोक आपला परिचय, आपल्या गावाचं नाव सांगून आम्ही पण आंतरवालीला येतोय अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत आहेत। आणि म्हणून मी आपल्यालाही सांगतोय की या दिंड्यामध्ये अनेक तरुण सहभागी झाले, आपणही सहभागी निश्चितपणे होत आहेत, परंतु शांततेनं, शिस्तीनं आणि रस्त्याच्या डाव्या बाजूनं आपण त्या ठिकाणी एका रांगेत चालाव एवढीच फक्त आपल्याला या ठिकाणी विनंती करेल। आणि आपला जो काही लढा आहे, आंदोलन आहे, याला निश्चितपणे यश येईल ही शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो। आणि पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल। तोपर्यंत धन्यवाद।